राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर केल्यानंतर परभणीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या वतीने जल्लोषात आनंदोत्सव साजरा करण्यात आला। शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात कार्यकर्त्यांनी आतिषबाजी करत शासनाच्या निर्णयाचे स्वागत केले असून यावेळी जिल्हाध्यक्ष अजय गव्हाणे यांनी आमदार रोहित पवारांनी शेतकरी आणि कांदा उत्पादकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळेच हा निर्णय झाल्याचं सांगितलं आहे। कर्जमाफीमुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले। या कार्यक्रमाला माजी आमदार विजयराव गव्हाणे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी रियाज कुरेशी, DLP न्यूज, परभणी। पहिले आम्ही अनौत्सव करतोय या सरकारला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नतमस्तक व्हायला लावणारे रोहित दादा पवार यांचे आम्ही पहिले अभिनंदन करतो, धन्यवाद देतो। आणि शेतकरी अन्नदाता सुखी राहायला पाहिजे यासाठी लढ्यासाठी जेवढ्या हिमतीने दादा उतरले, पंढरपूरच्या ठिकाणापासून ते संभाजीनगर पर्यंत आंदोलन केलं, पुढचं आंदोलन जाहीर करता हे सरकार नरमले आणि शेतकऱ्यांसाठी पूर्ण कर्जमाफी 2 लाखाची जाहीर केली। त्याबद्दल सगळ्यांचे शेतकऱ्यांचे सर्व संघटनांचे रोहितदादा पवारचे विशेष अभिनंदन करण्यासाठी आम्ही आज आता फटाके वाजवून स्वागत केलेले आणि रोहित दादांच्या पाठीमागे सक्षमपणे परत MPSC नीट TET परीक्षा शिक्षण विभागामधले जे घोटाळे चालू आहेत, जे अन्याय चालू आहेत, त्यासाठी पुढच्या आंदोलनासाठी आम्ही त्यांच्या मागे उभं राहण्यासाठी हा सगळे एकत्र आलेलो आहेत। राज्य सरकार जे आहे ते शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये मागच्या काही वर्षापासून असं व्यवस्थित दखल घेताना दिसत नव्हतं, पण रोहितदादा पवार 100% त्यांनी म्हणजे सरकारने सुद्धा रोहितदादा पवारांचं नेतृत्व मान्य केले की खरं विरोधी पक्ष नेता कोण आहे, कोण होऊ शकते आणि कोणासोबत सरकार झुकू शकते, या आंदोलनातून या निर्णयातून हे दिसलंय।